नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील. पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज ना 31 आहे. तर 31 निमित्त आपल्याकडे काहीतरी नवीन रेसिपी बनणार आहे. तर आपल्याकडे ना हंशिका आलेले आहे. हंशिका कसे किती दिवसांनी आले? बरे. हे काय आहे? हे ना बोकडाचं मटण आहे, सर्व मिक्स. तर हे बोकडाचं मटण ना आज आपण रेसिपी बनवणार आहोत. तर बनवायची रेसिपी थांबशील जेवायला तू? थांबशील ना? थांबायला लागेल? नाही थांबायला लागेल. आणि ऍडव्हान्स मध्ये तुला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण तू झोपशील, आमची पार्टी चालू असेल मध्ये, तू आमची बिल्डिंग मधून गेलीस ना, मग आमच्याकडे तुला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. तुमच्या बिल्डिंग मध्ये काय आणले? काहीतरी असेल प्रोग्राम. काय पार्टीला काय आणले? काय आणले? ओके, चला मटन आहे का? रेसिपी बनवूया मटणाची. चला चला या या मित्रांनो, आम्ही चाललो आता. अरे अन्विक, ओ अन्विक, कसा आहेस? अन्विक आलाय. हे काय? काय करता? इकडे इकडे बोल. काय करता? हे काय करता? काय करता होते हे? हे आता धुवून घेताय पूर्ण साप. ठीक आहे. हे काय काय आहे माहित आहे? हे याच्यात हाय आपली ही बोकराची काय बोलते ते, कलेजा, फुफीस, काळजी आणि हे आपला मटन मिक्स. तर आपल्याला मिक्स खायचं आहे. तर बघा तर मित्रांनो, मटण आपण मस्तपैकी धुवून साफ करून घेतलाय. स्वच्छ एकदम साफ करून घेतलाय. ते का कसला वाटतं एकदम. आणि यात आपण रेसिपी बनवणार आहोत. एक नंबर. आणि यांगे आपली तयारी चालली आहे का खोबऱ्याची, सगळी वाटणसाठी. भाजून घेतलेला खोबरा, कांदा, भाजून घेतला खोबरा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकायची आहे, कोथिंबीर. फक्त ते भाजून घेतलेलंच आहे. चल आपलं. टाकायचं. तर मित्रांनो, आज 31 निमित्त आपण मटणाची रेसिपी करणार. मिक्स मटण बोकराचा. तर कढई तापलेली आहे, कढईत टाकलाय तेल. मटण म्हणजे बोकराचंच मटण. मटण आणि हे कलेजी पेटा आहे. कलेजी आपला बोकराचाच कलेजी आहे. आणि पोपीस काय? बोकराचा पोपीस. तर मित्रांनो, 31 निमित्त आपण मटण बनवणार आहोत. तर मटण बनवण्यासाठी त्याला कढई घेतली आणि कढई मस्त कढई टोप आहे. टोप तापलोय. टोपात टाकला तेल. आता टाकते गरम मसाला. आता टाकते अख्खा गरम मसाला. तेल तापला आहे आणि गरम मसाला पण करते. आता टाकते कांदा. कांद्याला आपण शिजवणार आहोत, थोडा ब्राऊन करणार आहोत. ही आपली आगरी कोळी पद्धतीने आपण आज मटण बनवणार आहोत 31 निमित्त. झाला तेव्हा बाद झाला 2025. आता 2026 साठी पदार्पण करणार थोड्या टायमात, थोड्या तासामध्ये. तर त्या निमित्ताने आपण एक मटणाची रेसिपी करणार आहोत घरातल्या घरात. आपले साधे सिंपल रेसिपी असतात आगरी कोळी पद्धतीने. तर मावऱ्याची रेसिपी दाखवली, आता पहिल्यांदाच आपण मटणाची. तर मित्रांनो, आपला कांदा मस्तपैकी ब्राऊन झालोय. ते का कसलो ब्राऊन झालो नाही. आणि आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण आणि आला मिक्स करणार आहोत. 31 निमित्त आपण बनवणार आहोत साध्या सिंपल आगरी कोळी पद्धतीने आपण मटण बनवणार आहोत. आपले मावऱ्याची रेसिपी असतात जास्ती, आज मटण बनवणार 31 निमित्त. कांदा लसूण झालेला आहे आता ब्राऊन. कांदा लसूण ब्राऊन झालं नाही. आणि लसणाचा मस्त खमंग वास येते. मस्त पैकी सुगंध येते. मस्त वास सुटलाय. आता तेलावरच मी मटण टाकते. तेलावर मटण टाकते. हे का मित्रांनो, मटणाला पण आपण मस्तपैकी शाप धुवून घेतलाय.
साफ म्हणजे एवढा नाही साफ घेतला एकदम पांढरा करून टाकला. त्याची वसाटी गेली पाहिजे, एकदम वसट नाही लागला पाहिजे. आजची रेसिपी आपली मटणाची पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत, आपल्या रेसिपी या चॅनलवरती. बघा मटणात बटाटे टाकले, मटणात बटाटे मस्त वाटतात खायला. हां, बटाटे टाकल्यावर चव येते एकदम भारी, नाही मस्त वाटतात खायला. आपलं मस्तपैकी मटण आणि बोकराचं काय ते बोलतात त्याला, खोपीस हाड. आपले टाकते मसाला. आता आपला हे झालं मसाला. काय काय घेतलंस मसाला? यो आहे आगरी कोली मसाला, हो, त्याच बाजूला घेतले गरम मसाला गरम मसाला आणि हळद. ते आता मी एकत्र सर्व टाकते. टाकून दे चाल. आणि होऊन दे आपली पटापट रेसिपी. आज 30% होऊन दे पटापट. मित्रांनो ते का कसलो कलर राहिलो आपल्या मटणाला, जबरदस्त. आपलं आगरू कोली मसाला टाकल्यावर लय भारी येते. टाकून त्याला शिजीला थोडासा टाकतोय पाणी गरम. आता हे गरम पाणी करून टाकले म्हणजे लवकर उकाला येईल मटणाला. हा, टेक्निक आहे काहीतरी. मित्रांनो बघा, गरम पाणी टाकलंय, हे लवकर उकाला येईल. हे थर्माकोल गतनी सगळे ते तरायले वरती आले. कालीच खोपीस कालची तरायले ते एकदम गाठका गतनी. तर मित्रांनो आता आपण तेलावर मस्त शिजावणी घेतल्या. त्याला शिजावणी घेऊनशी काय केलंस थोडा गरम पाणी टाकलंस. गरम पाणी करून टाकलं त्याच्यात. आणि आपण बोकरवाल्याकडे ना, मटणावाल्याकडे चरबी पण थोडी मागते. चरबी टाकली ना थोडी, हा चरबी टाकली ना का तेलाचं प्रमाण येते. चरबी टाकल्यानंतर तेल आपण कमी टाकलं तरी चालते आणि टेस्टी लागते एकदम. ही बघा अशी तरी आलेली आहे. बघा कशी थर्माकोल गतनी मस्तपैकी शिजले. ही बघा चरबी. आता आपल्याला मटण आणा जातो, पण बोलू मटण नाही, मटण आणि प्लस त्याचा काय बोलतात ते कालीज खोपीस, मटण दोन मिक्स खायचं होतं आपल्याला. आणि हे शिजल्यानंतर हा ढाकण ठेवायच्यावर, हा ढाकण ठेवला ना, पाणी ठेवले. हा तो पाणी ठेवल्यानंतर वाफेवरती ते लवकर शिजते. आता किती मिनिटं ठेवावं लागेल आपल्याला हे शिजवायला? तरी पण 20 मिनिटं. 20 मिनिटं ठेवूया आपण. 20-25 कारण मिनिटं मटण ठेवूया. शिजायला जरा टाइम लागते चिकन. चला तर आपण 20-25 मिनिटांनी शिजल्यावर अर्धा बघूया. तास पण पकडू शकता. जसं असेल तसं. हा होते ना, चल बघूया आपण. तू गेलेलीस तिथं बघ, कसला वाफेवर मस्तपैकी दिलाय त्याला. थांब मीच हे करतो. कसं झाले? मस्त बरं. झालाय. मस्त ना, अजून शिजायचं आहे, भरपूर शिजायचं आहे. हे थर्माकोल गतनी वरती आले बघ. आपण मिक्स घेतलाय कलेजा वगैरे बघ, थर्माकोल असतात ना तसे मिक्स. आपण बघ कसं वाटते? मस्त वाटते. हा मस्त. मस्त. असं इकडे बघ, मस्त. हो. हा मग खायचं आज. मस्त झाले. मस्त झालाय. हा शिजायचं, अजून शिजायचं आहे. शिजू दे. आपला तिथं मटण शिजते आणि अंगे मस्तपैकी हंशिका काय चित्र काढते बाय. गणपती. अरे वा, गणपती कडक. हा आणि त्या बायको काहीतरी काय देखतेस तू? तारक मेहता. लहानपणापासून मोठं झाल्यापासून ते तारक मेहताने आपली माय माऊली आई गावशी आईली. आज आपल्या आई नमस्कार. आई बसली. आईला आज काय, आई आमचं मटण नाही खाय कारण उपवास आहे. तर आईला आपण मस्तपैकी कांजी केलाय. तर आई पण बसली. आजची रेसिपी आपण काहीतरी मटाची करणार आहोत. हे बाय हंशिकाला आजी बोलवायला आली. हंशिका चालली ॲडव्हान्समध्ये. हॅप्पी न्यू इयर बायला कर. हॅप्पी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बाय.
अंशिका गेली. वाट ऐकतात तुमची. आता टाकत आहे वरून मीठ, थोडं शिजले ते. मित्रांनो बघा आपला मस्तपैकी मटण थोडा शिजलंय आणि टाकलंय शेंगदाणा मग मीठ आणि हे काय टाकलंस खोबरं खोबरं वाटण वाटून घेतलेला. काय खोबऱ्यामध्ये काय टाकलंस? आता टाकून घेतलेला आहे खोबरा आणि आता अजून शिजवून घेते मी थोडं खोबरा टाकल्यावर. आता किती मिनिटं अजून शिजवावं लागेल? अजून लागेल त्याला 10-15 मिनिटं लागेल चला शिजायला. शिजल्यावर बघू आपण. कारण मटण आहे ते मटण शिजायला हा खूप शिजल्यावर उशीर बघू लागते. चल ठेव. बघा मित्रांनो आपला मस्तपैकी मटण आता शिजलाय. आता आपण त्याला बंद करणार आहोत. बघा मस्तपैकी तरी येईल मटणाला. आगरी कोली पद्धतीचं मटण. चला गॅस बंद केला. मित्रांनो अशा प्रकारे आपला मस्तपैकी मटणाची रेसिपी मटण झालेलं आहे. ते का आता बसलोय आपण जेवायला. यांगे बायको जेवण वाढते आणि यांगे आमची आई आईली. आई काय नॉनव्हेज खाय नाही. त्या आईला मस्तपैकी मावऱ्याचा काळजी नॉनव्हेज खाते पण चिकन हा. नाही खात. मच्छी खाते. आज त्यांचा पूस उपवास महिना आहे. आहे. पौष महिन्यात चिकन मटन नाही खात पण मावरा खाते. आपल्या आईला कांजी केलाय. भाकरी भात असं. आणि कांदा लिंबू. आई सुरुवात कर सुरुवात कर जेवायला. घे. आता यांगे बायको हे आपलं मटण वाढते. मस्तपैकी मटण तर कसली तरी येईल मटणाला. त्याचा कांजी आपण पहिली रेसिपी त्याच्यात पोपट मासू ठेवलेलो फ्रीजमध्ये. त्याचा आईला मस्तपैकी कांजी केलाय. कालवण केलाय मस्तपैकी. आई सुरुवात कर. आणि हे आपला माझा ताट आहे. मस्तपैकी आजची रेसिपी बघा तयार आहे मटणाची. मटण झालेलं आहे आणि सोबत भाकरी रोटी पण बोलतो आम्ही त्याला आणि धान कांदो लिंबू. आता लिंबू मस्तपैकी बटसो हा गतनी पिल्ला नव्हता त्याच्यावरती नाही का. आता पहिलं मस्तपैकी घास रोटीचो खाणार आहोत. रोटीने टेस्ट करणार आहोत. देखणार आहोत कसं जाईल आहे बायकोनी कसा बनवलाय मटण. पहिलीच रेसिपी आपली आणि या वर्षाची लास्ट रेसिपी 2025ची. टेस्ट तर एक नंबर आहे. आता खाणार आहोत मटण. बघा मटण शिजले ना बरोबर. मस्त एकदम सॉफ्ट जाईल. एकदम जबरदस्त चटका लागला. आता मसालाच भारी आणि कांदा. मित्रांनो आजची रेसिपी आपली जबरदस्त झालेली आहे मटणाची. खायला तर मजा आहे. मजा वाटते ते बाबा. आजची आपली मटणाची रेसिपी मस्तपैकी तयार आहे. ते का ताट मस्तपैकी भरलाय. आणि आजची मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बसतोय जेवायला. लास्ट 2025 येणार 26मध्ये पण दुसरी नवीन रेसिपी घेऊन येणार. तर आजची 2025ची लास्ट मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला नवीन कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद. या जेवायला. एक नंबर. जेवण आई जेवण कसं झालं? मस्त एक नंबर. नाही, चांगलं झालं बरं. पोटाचं कांजी मस्त झालं बरं. मस्त झालं. कसला कांजी पोपट मावल्याचा कांजी आहे. हा मस्त झालं. तर आई पण आलेत गावावरून आता मुंबईला पनवेलला आमच्याकडे.